ओम शांती। आज आहे 23 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, अतिप्रिय भोलानाथ बाबा प्रत्यक्ष तुमच्या समोर बसलेले आहे। तुम्ही त्यांची प्रेमाने आठवण कराल तर आठवणीचा छंद वाढत जाईल, विघ्ने समाप्त होऊन जातील। प्रश्न आहे, कोणती गोष्ट ब्राह्मण मुलांच्या आठवणीत राहिली तर त्यांच्याकडून कोणतेही विकर्म होणार नाही? उत्तर आहे, जे कर्म आम्ही करू ते पाहून दुसरे करतील, ही गोष्ट आठवणीत राहिली तर कधीही विकर्म होणार नाही। जर कोणी लपून पाप कर्म करत असेल तर ते धर्मराजापासून लपून राहू शकत नाही, लगेच त्याचा दंड भोगावा लागेल। पुढे जाऊन कायदा आणखीनच कडक होईल। या इंद्रसभेमध्ये कोणीही लपून बसू शकत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. ही अतिशय नाजूक वेळ आहे, यामुळे कोणतेही उलटे कर्म करायचे नाही। कर्म आणि विकर्मांची गती बुद्धीमध्ये ठेवून सदैव श्रेष्ठ कर्मेच करायची आहे। 2. योगाच्या आधारे आपली काया अर्थात शरीर कायम स्वरूपी निरोगी बनवायचे आहे। एका अतिप्रिय बाबांचीच आठवण करायची आहे। बाबाकडून जे अविनाशी ज्ञान धन मिळते त्याचे दान करायचे आहे। आजचे वरदान आहे, सहनशीलतेच्या गुणाच्या आधारे कडक संस्कारांना सुद्धा कोमल बनविणारे संतुष्टमणी भव। स्पष्टीकरण आहे, ज्यांच्यामध्ये सहनशीलतेचा गुण असतो त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी संतुष्टता दिसून येते। जे स्वतः संतुष्ट राहतात ते इतरांना देखील संतुष्ट बनवितात। संतुष्ट बनणे म्हणजेच सफलता प्राप्त करणे। जे सहनशील असतात ते आपल्या सहनशीलतेच्या शक्तीच्या आधारे कठीण संस्कार अथवा कठीण कार्याला देखील शीतल आणि सहज बनवितात। त्यांचा चेहराच गुणमूर्त दिसून येतो। तेच ड्रामाच्या अर्थात विश्व नाटकाच्या ज्ञानाच्या आधारे स्थिर राहू शकतात। स्लोगन आहे, जे वाणीद्वारे बदलू शकत नाही त्यांना शुभ भावनेच्या लहरी पसरवून बदलू शकता। ओम शांती।